हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर बघा, आज आपण खूप सुंदरसे जे हिरव्या रंगाचे जे ब्लाउज पीस असतात त्याच्यापासून खूप सुंदर अशा वस्तू तयार करणार आहोत। बघा, खूप जणांच्या घरामध्ये असे ब्लाउज पीस असतातच, तर काही आपल्याला ओटी भरण्यासाठी दिले जातात, तर याच्यापासून आपण DIY खूप सुंदर वस्तू तयार करू शकतो। चला तर बघूया। तर आयडिया नंबर 1 बघा, आयडिया नंबर आपण 1 मध्ये आंब्याचं तोरण तयार करणार आहोत, ते बी खूप सोप्या पद्धतीमध्ये। तर बघा, मी एक कागदाच्या साहाय्याने आंब्याचं पानाचा असा आकार घेतलेला आहे, कारण की माझ्या घराजवळ आंब्याचं काही झाड नाही आहे, तर त्याच्यामुळे मी हे आंब्याचे तोरण तयार करणार आहे। तर बघा, असे आपल्याला एकूण 6-7 कळ्या लागणार आहे। तर बघा, मी एक कपडा अस्तर घेतलेला आहे आणि नॉन-1 घेतलेला आहे, सॉरी कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। तर आधी कॅनव्हास पेपर खाली ठेवा, नंतर आपले दोन्ही जे आपण ब्लाउज पीसचं जे कटिंग केलेलं आहे ते ठेवायचं आहे आणि सरळ अशी मस्त त्याला पण शिलाई मारून घ्यायची आहे आणि थोडीशी शिलाई जागाच ठेवायची आहे ओपन ठेवण्यासाठी। तर बघा, स्किनवर जसं दाखवल्यानुसार तुम्ही तसं शिलाई मारून घ्यायची आहे आणि थोडीशी जागा त्यांना ठेवून द्यायची आहे ओपन होण्यासाठी। बघा, तुम्ही बघू शकता, मी पिनअप केल्यानंतर त्याला शिलाई मारून घेतलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही जी आकार दिलेला आहे टोक, तिथून आपल्याला याला ओपन करायचं आहे। तर कसं ओपन करायचं आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवते। तर बघा, थोडं एक्स्ट्राचं जे होतं मी आधी ते कट करून घेते, म्हणजे आपलं जे पाण्याचा आकारचं जे फिनिशिंग आहे ते चांगलं आलं पाहिजे। तर बघा, आणि थोडीशी अशी बारीकशी कट बी मारून घ्यायची आहे आणि अगदी सोपं आहे बरं का तोरण बनवणं, कोणालाही बनवता येईल, अगदी सोपं आहे, फक्त त्याला थोडंसं काळजीपूर्वक हळूहळू तयार करायला लागेल। तर बघा, या ठिकाणी आपल्याला जे आपलं पानाचं जे तोंड असतं, म्हणजे पूर्ण जे पुढचं टोक असतं, तिथून सुरुवात करायची आहे। बघा, एक स्क्रूच्या साहाय्याने मी याला प्रेस करत आहे आणि आपण जिथे थोडीशी शिलाई ठेवलेली होती त्या ठिकाणी आपल्याला हे ओपन करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने, आणि याला आपण त्याला उलटं करून घेऊया, म्हणजे सरळ करून घेऊया, जेणेकरून जे आपलं ते कॅनव्हास पेपर आहे तो मध्ये जातो। तर हे बघा, इतकं सोपं आहे, तयार करायला सुद्धा इतकं सोपं आहे आणि कसलं तरी साहाय्याने त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। तर बघा, आपलं हे व्यवस्थित झालेलं आहे। त्याच्यानंतर एक लेस घ्यायची आहे, लेस गोल्डनच घ्या, कारण की गोल्डन लेस खरंच खूप सुंदर दिसते प्रत्येक पानावर, आणि ही गोल्डन लेस मी अशी ठेवलेली आहे, डायरेक्ट सरळ अशी शिलाई त्याला मारलेली आहे। तर बघा, अशा पद्धतीने जसं स्किनवर दाखवलेलं आहे त्या पद्धतीने डायरेक्ट आपल्याला सरळ अशी लेस जोडून घ्यायची आहे। तर बघा, अशा पद्धतीने तर बघा, आपली ही लेस जोडून झालेली आहे। मी त्याच पद्धतीबरोबर 5 पानांचं असं तयार करून घेतले होते। तर हे 5 पानं आपले तयार झालेले आहे। त्याच्यासाठी एक पट्टी लागणार आहे। तर बघा, ही पट्टी आपण थोडी जास्त घेतलेली आहे, 27 इंच आणि 4 इंच। तर अशी ही पट्टी मी मोठी घेतलेली होती, थोडी याच्यापेक्षा छोटी घेतली तरी तुम्हाला चालून जाईल, छोटी म्हणजे 25 इंच असली तरी चालेल। तर त्याचं मी असं एक फोल्ड करून अशी पट्टी घडी घालणार आहे। बारीकशी आपल्याला याची शिलाई करून घ्यायची आहे, कारण की त्याचा जो शिलाईचे जे धागे आहे ते निघणार नाही। तर बघा, अशा पद्धतीने, आणि आपल्याला दुसऱ्याही साईडला सेम तसंच करून घ्यायचं आहे। तर बघा, मी दोन्हीही साईडला करून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की याचा एक मध्य करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने जसं मोबाईलमध्ये स्क्रीनवर दाखवलेलं आहे तसे असं मध्य करत चालायचं आहे, आणि बघा, अशा पद्धतीने त्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, मी थोडीशी शिलाई मारलेली आहे, बाकीच्या ठिकाणी शिलाई नाही मारली, कारण की तिथे आपल्याला जोडायचे आहे पानं। तर बघा, पानं जोडताना आपले जे शिलाईचं मध्य घेतलेलं होतं, म्हणजे ओपन बाजू होती, तिथे आपल्याला शिलाई मारायची आहे, पानं म्हणजे मध्ये टाकायचे आहे। तर बघा, परत दुसरं पान त्याच्यावरच ठेवायचं आहे, त्याच्यावरच आलं पाहिजे, म्हणजे दिसायला बी ते सुंदर दिसतं। तर मी बघा, मी दोन्हीही पान थोडेसे चिटकूनच ते शिलाई मारत आहे।
तर बघा दोन्ही साईडनं सेम अशाच पद्धतीने आपल्याला शिलाई मारत चालायची आहे, आपले पानं जोडत चालायचे आहे. आणि अगदी सोपं आहे, बनवणं खरंच सोपं आहे, फक्त एकदा तुम्ही ट्राय करून बघा. तर बघा आणि बाकीचे जे कापड होतं त्याला आपल्याला सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. बघा हे झालं आपलं आंब्याचं पाण्याचं तोरण. तर खूप सोपं आहे बनवणं. आणि वाटलं असं तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही तांब्याचे थोडंसं त्या जिथे आपण पट्टी जोडली तिथे तुम्ही लेस बी जोडू शकतात. बघा किती सोपं आहे ना तयार करणं. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ माझ्या तुमच्यासारख्या मैत्रिणीबरोबर म्हणजे माझ्यासारख्या मैत्रिणीबरोबर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आणि बघा आपण घरच्या घरी आंब्याचं तोरण हे आपण एका सिंपलशा ब्लाऊज पीसपासून तयार केलेला आहे. फक्त एक छोटीशी लेसचा वापर केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. चला तर बघूया पुढचा व्हिडिओ. तर बघा त्याच्यासाठी मी एक ब्लाऊज पीस घेतलेला होता, तुम्हाला दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये. त्याचे जे आहे 15 बाय 15 घेतलं तरी चालेल. हे कापड थोडंसं आपण नंतर कटच करणार आहोत. तर मी हे 15 इंचाचा आपण दोन्हीही स्क्वेअर घ्यायचा आहे, 15 इंच 15 इंचाचा. तर बघा इथे थोडीशी डिझाईन होती म्हणून हे कापड मी निवडलं. तर त्यासाठी तुम्हाला एक कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. तर बघा कॅनव्हास पेपरसुद्धा 15 इंच 15चाच घ्यायचा. पण हा मी कसा अंदाजे माझ्याकडे पडलेला होता, मी डायरेक्ट तो उचलला. तर इथे तुम्हाला फक्त माप दाखवून देते, कारण की तो असंच पडलेला होता, मी फक्त उचलून घेतला. म्हटले चला बघू ते किती. तर अशासाठी मी तो उचलून घेतला. त्याच्यानंतर हा 15 गुणिले 15चं काय करायचं आहे. इथे मी ना थोडंसं माप माझ्याकडनं चुकलं होतं. मी 7 बाय 7 घ्यायला पाहिलं होतं, तरी हे 8 बाय 8 झालं. तर 7 घ्यायचं होतं, पण काय हरकत नाही, मी नंतर कवर करून घेतलं. तर बघा या ठिकाणी 7ची निशाणी करायची आहे. आणि जो कोना आहे ना तिला सरळ अशा पट्टीच्या साहाय्याने रेष मारायची आहे. तर ह्या असं बघून घ्या आणि सरळ आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा असं मी कट करून घेतलेलं आहे. ज्याला खूप मोठं असं आपलं केळीचं पान बनवायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बघा असंही मी केळीच्या पानाचा आकार घेतलेला आहे. तुम्ही गोल आकार घेतला तरी चालेल. मी थोडासा वेगळा लुक दिलेला आहे चौकोनीमध्ये. तर असं मी कट केलेलं होतं. तर चला आपण परत आता तो दुसरा मेन भाग आहे तो व्यवस्थित आथरून घेऊया. त्याच्यावर आपल्याला हे जे केळीचं पान आपण टाकलेलं होतं ते ठेवूया. तर बघा याची ना डिझाईन शाईन किती छान आहे. आणि मी काय केलेलं आता आहे, ही जी डिझाईन आहे तिथे आपल्याला हे वरती असं ठेवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकतात की कॅनव्हास पेपर आहे ना थोडा मोठा आहे, जास्त होतो. आणि आपलं जे मेन अस्तर आहे ते कमी आहे. तर मी काय केलेलं आहे की परत याच्यामध्येच थोडासा बदल केला कॅनव्हास पेपरमध्ये. 7 बाय 7चाच मी माप घेतलं परत. तर हे बघा इथे असं फोल्ड घडी आहे आपली आणि 7 बाय 7 असं आपण हे माप घेतलं आणि कट करून घेतलं. ते माप नंतरून परफेक्ट आलं. तर या ठिकाणी मी थोडा हलका गोल आकार दिलेला आहे. तर अशानुसार हे मी कट करून घेते, कारण की आपला जो ब्लाऊज पीस होता तो थोडा कमी पडत होता म्हणून मी थोडंसं हे कॅनव्हासमधून कट करून टाकलेलं आहे. तर बघा हे जे माप आहे ते आता परफेक्ट बसेल. चला तर आपण आता आथरून घेऊया लगेच. तर बघा हे आपलं मेन कापड. तर हे मेन कापड आणि त्याच्यावर आपल्याला हे कॅनव्हास पेपर असा ठेवायचा आहे. तर हा कॅनव्हास पेपर मी डिझाईनच्या थोडं वरती असा ठेवलेला आहे. आणि याला पिनअप करून घेऊया, म्हणजे सगळीकडे पिना लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला कॅनव्हास पेपर निसटणार नाही. किंवा तुम्ही इस्त्री केली तरी चालेल, पण मी काही इस्त्री नाही करत, मी डायरेक्ट तुम्हाला दाखवत आहे. तर मी फक्त पिनअप करून घेतल्या आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा आपल्या ह्या पिना लावून झालेल्या आहे आणि सगळीकडे आपल्याला याला शिलाई मारायची आहे. तर बघा मी शिलाई सगळीकडे मारलेली आहे. आणि जे एक्स्ट्राचं उरलेलं आहे ते आपण कापून घेऊया. आणि हा हे फेकू नका, कारण की याच्यापासून आपण खूप सुंदरशी एक वस्तू तयार करणार आहोत. याला आपण साईडला ठेवून देऊया. तर बघा हे सगळं आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, दुसरा जो भाग होता तो असा ठेवलेला आहे.
तर बघा आधी पिना याच्या आपण काढून घेऊया। तर पिना काढून घेतल्यानंतर बघा हा भाग आपण असा व्यवस्थित ठेवून घेऊया आणि तर एक असं करा की कॅनव्हास पेपर आधी खाली ठेवा आणि हा भाग आणि मग वरून आपला मेन कापड। तर बघा असं ठेवायचं आहे आणि त्याला तुम्ही परत एकदा बघून घ्या, मी कॅनव्हास पेपर खाली ठेवलेला आहे, नंतर हे भाग असे ठेवून घेतलेला आहे। नंतर मी आता याला काय करेल, सगळ्या टाचन पिना लावून घेईल, सॉरी टाचन पिना नाही म्हणते ना, पिना लावून घेईल। आणि पिना लावल्यानंतर बघा आपल्याला फक्त थोडीशी ही साईड सोडून द्यायची आहे। बघा मी दाखवते, बघा इथे मी थोडीशी साईड सोडून दिलेली आहे। त्याच्यानंतर मी सगळीकडे शिलाई मारणार आहे, सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे। तर बघा आपली ही सगळीकडे शिलाई मारून झालेली आहे आणि जे एक्स्ट्रा उरलेलं होतं त्याला आपण कट करून घेऊया। हे सुद्धा फेकू नका, कारण की याच्यापासून सुद्धा आपल्याला खूप सुंदरसं वस्तू तयार करायची आहे। तर मी दोन्हीही तुकडे जपून ठेवणार आहे आणि एक्स्ट्राचं जे होतं साईडचं ते आपण थोडंसं कट करून घेऊया। बघा हे आपलं झालेलं आहे आणि हे जे ओपन करायच्या आधी हे जी साईड आहे ते थोडं आपण कट मारून घेऊया, जेणेकरून आपलं हे जे ओपन आपण व्यवस्थित करणार तर त्याचं ते फिनिशिंग ते दिसायला थोडं छान दिसतं। तर चला आपण त्याला थोडंसं व्यवस्थित करून घेऊया। इथे थोडासा टाईम लागतो, कारण की बघा छोटीशीच आपण जागा सोडलेली होती ना, तर त्याच्यामुळे ते थोडंसं टाईम घेतं। तर थोडंसं तुम्ही थोडी जागा सोडण्यापेक्षा थोडीशी मोठी म्हणजे कमीत कमी 5 इंचाची थोडीशी जागा सोडा, म्हणजे ते लवकर ओपन होईल। तर बघा आपलं हे सरळ झालेलं आहे आणि माझ्या एक हे होती सुई, तर त्या सुईच्या साहाय्याने मी हे सगळं नीट सरळ करून घेते। नंतरून तुम्ही वाटलंच त्याला इस्त्री मारून बी घेतली चालेल। तर बघा ही जी बाजू ओपन होती या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा आपली ही शिलाई मारून झालेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की ही लेस बघा अशी लेस घेतलेली आहे आणि ही लेस हे पूर्ण जो आपला चौकोनी होता, म्हणजे आंब्याचं केळीचं पान होतं, या पुऱ्या केळीच्या पानाला मी हे जोडून घेणार आहे। तर बघा अशा पद्धतीने ही लेस पूर्ण आपल्याला जोडून घ्यायची आहे। तर मी याचा मध्य करून घेते। तुम्हाला एक इथे डिझाईन सांगते, तुम्ही वाटलंच नाही इथे अशी याच्या साह्य शिलाई मारू शकतात किंवा लेससुद्धा जोडली तरी चालेल अशा ठिकाणी, पण मला लेस नाही जोडायची, मला इथे डिझाईन बनवायची आहे, तर मी डिझाईनच बनवील। तर बघा मी काय केलेलं आहे की या ठिकाणी डिझाईन बनवायची मला, तर मी नंतर डिझाईन बनवून घेईल। त्याच्या आधी मी ही लेस आहे ना पूर्ण या कापडाला जोडून घेणार आहे। तर बघा ही लेस आपल्या पूर्ण कापडाला जोडून झालेली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की बघा या ठिकाणी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक मी खडूच्या साहाय्याने काढून घेतलेलं आहे। नंतर ही जी लेस उरली होती ही लेस आपल्याला इथे आपण जोडून घेऊया। अतिशय सोपं आहे बनवणं, फक्त की थोडासा टाईम लागतो, पण खरंच लय सोपं आहे। तर बघा आपला हा स्वस्तिक बी झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा। तर बघा खूप सुंदर आपण हे पानाचं तोरण तयार केलं होतं। चला तर बघूया नेक्स्ट आयडिया। तर बघा ही आयडिया नंबर 3 आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आपण जे हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस आहे त्याचा वापर केलेला आहे। तर बघा मी याचा एक छोटासा तुकडा घेतलेला होता। मजबूतपणा येण्यासाठी तुम्ही कोणताही रंगाचा तुकडा घेऊ शकतात। तर बघा मी हे तीन स्टेप ठेवले आहे। खाली मी आपलं शॉपिंग बॅग ठेवलेलं आहे, थोडंसं मजबूतपणा यावं म्हणून एक कापड ठेवलेलं आहे आणि 5 बाय 5 इंचाचं आपल्याला हे चौकोनी बॉक्स कट करायचा आहे। तर त्याच्या जागी तुम्ही डबल टेबल शॉपिंग बॅगसुद्धा वापरू शकतात। आपल्याला फक्त थोडासा मजबूतपणा यावा म्हणून आपण शॉपिंग बॅग वापरलेली आहे। तर बघा हे मी 5 बाय 5चं हे चौकोनी स्क्वेअर कट करून घेतलेलं आहे, शिलाई मारून घेतली आणि एक्स्ट्राचं जे आहे ते मी कट करून घेते। तर बघा कट करून झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की एक डिश घ्यायची आहे किंवा वाटी घ्या किंवा फुलपात्र घ्या। तर असं गोल आकारामध्ये आपल्याला तिथे आकार काढून घ्यायचा आहे। तर बघा असं गोल आकारामध्ये आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे आणि ही डिझाईनच्या गोल आकार झाला की त्याला आपल्याला आधी शिलाई मारायची आहे आणि शिलाई मारल्यानंतर त्याला कट करायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण गोल आकारामध्ये याला शिलाई करून घेऊया।
तर बघा आपली ही शिलाई झालेली आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर आपलं हे कट करून झालेलं आहे। तर बघा तो जो ब्लाऊज पीस होता त्याच्यातले थोडीशी आपण एक पट्टी घेणार आहोत। तर पट्टीचं मी तुम्हाला माप दाखवते, 4.5 इंच त्याची पूर्ण उंची आहे। ती 30 इंच घेतली तरी चालेल किंवा 25 इंच घेतली तरी चालेल, एवढं काही लागत नाही, पण मी थोडीशी जास्तच घेतली। तर बघा अशी आपल्याला याची घडी घालायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे। तर बघा अशा पद्धतीने मी सरळ अशी शिलाई मारून घेत आहे। तर काय करायचं आहे, मेन खरं सांगू का, याची आपल्याला फक्त प्लेटी मारून घ्यायची आहे, पण मला ही पद्धत ना सोपी वाटते। मी अशाच पद्धतीने प्लेटी करत असते। आधी दोन्हीही शिलाई मारून घेते आणि मग नंतरून ना प्लेटी बोटाच्या साहाय्याने अशी प्लेटी करत करत चालते। याने काय होतं की फिनिशिंग थोडं छान येतं आणि दिसायला बी खरंच छान दिसतं। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला प्लेटी करून घ्यायची आहे। तर बघा हे प्लेटी आपल्या तयार झालेल्या आहे। तर बघा आपण हा जो गोल वर्तुळ तयार केला होता त्यात गोल वर्तुळाला आपल्याला ही प्लेट जोडायची आहे। तर बघा हा 4 इंचाचा हा वर्तुळ झालेला आहे आणि ही जी प्लेट आहे तिचा तर बघा अशाच ठेवायचं आहे आपल्याला आणि सगळीकडे आपल्याला ही शिलाई मारायची आहे। तर फक्त गोल गोल फिरवत चालायचं आहे आणि आपल्याला शिलाई मारत चालायचं आहे, जेणेकरून कसं हा वर्तुळ आपण जो तयार केलेला होता, ही जी प्लेट आहे ती आपण तयार केलेली होती या वर्तुळाला बसेल। आणि उरलेले जे आहे तिथे शिलाई मारायची आहे। एक्स्ट्राचं होतं ते आपण कट करून घेऊया आणि या ठिकाणी ही प्लेट अशी व्यवस्थित ठेवून आणि इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर बघा इथे शिलाई मारलेली आहे आणि थोडेसे जे कापड उरलेलं होतं त्याला आपण कट करून घेऊया। तर बघा हा सुंदरसा आपल्याला एक दिवा ठेवण्यासाठी, पंती ठेवण्यासाठी एक छोटंसं आसन तयार झालेलं आहे। बघा एक्स्ट्रा जे उरलेले जे कपडे असतात ना ब्लाऊज पीसपासून, तर त्याच्यापासूनच आपण खूप सुंदरसं असे आसन तयार करू शकतो। तर बघा माझ्याकडे एक लेस होती आणि ही लेस मी या आसनला जोडून घेत आहे। तर बिना लेसचंही आसन छान दिसतं, पण तुम्ही असं पद्धतीने केलं की त्याच्यामध्ये तुम्ही पंत्या ठेवू शकतात, काही दिवे ठेवू शकतात या कळश ठेवू शकतात। खरंच खूप सुंदर हे आसन दिसत आहे, म्हणजे छान दिसतं। तर तुम्ही बघा अशा पद्धतीने घरच्या घरी जे एक्स्ट्राचे जे हिरव्या रंगाचे कपडे असतात त्याचा वापर करून असं सुंदरसं तुम्ही आसन तयार करू शकतात। तर मी असे भरपूर असे आसन तयार केलेले होते, तर तुम्हाला मी थोडक्यात दाखवणारच आहे। तर बघा असे मी हे आसन तयार केलेले, काही लेस लावून, काही वेगवेगळे छोटे छोटे डिझाईनचे, तर काही असे साधे सिंपलचे, तर असे तुम्ही तयार करू शकतात आणि तुमच्या घरामध्ये छानपैकी डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकतात। तर बघा मी इथे तुम्हाला भरपूर असे दाखवत आहे, काही असे म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की तुम्ही काय काय तयार करू शकतात। तर बघा अशा पद्धतीने तुम्ही आसन सुद्धा तयार करू शकता। त्याच्यामध्ये पंती, फूल डेकोरेशनसाठी खरंच खूप सुंदर आहे। तुम्ही नक्की तयार करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तर बघा तुम्ही असे सुद्धा डेकोरेशन करून ठेवू शकतात। बघा खूप ठिकाणी दिवा ठेवतो तेव्हा तेलकट होतं, तुम्ही त्याचा वापर करू शकतात। बघा आपण जेव्हा हे बनवलं होतं त्याचा हा तुकडा उरलेला होता, तुम्हाला नक्की माहिती आहे। तर बघा हा तुकडा उरला, त्याच्यापासून आपण एक सुंदरशी एक वस्तू तयार करणार आहोत। चला तर बघा हा तुकड्याला मी असा फोल्ड केलेला आहे आणि ही आयडिया नंबर 4 आहे। तर बघा हे तुकड्याला आपण फोल्ड केलं आणि एक असं पान तयार करून घेतलेलं आहे आणि पान तयार केल्यानंतर ही पानाला आपण इथे, तर मी तुम्हाला थोडक्यात त्यांना याचं माप दाखवून देते। तर मी काय केलेलं आहे, 5 इंच घ्या आणि 7.5 इंच, 5 गुणिले 7 इंच, जे 7 गुणिले 5 इंच असं
माप घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे किंवा आपला साधा सिंपलचा पेपर असला तरी चालेल आणि फॉर्म शीट घ्यायचं आहे। तर फॉर्म शीटचे माझ्याकडे काही तुकडे होतेच पडलेले, तर मी त्याचा वापर केलेला आहे। आणि ही तर काय करायचं, आधी पिनअप करून घ्यायचं, मग शिलाई मारायची आहे। पण मी इथे पिनअप नाही केलं, मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे आपल्याला आधी पिना लावून घ्यायच्या, त्याच्यानंतर इथे शिलाई मारायची आहे। इथे शिलाई मारून घ्यायची आहे। बघा काय होतं की इथे शेवटी जे आपण जे नॉन-1 लावलेलं आहे ना शेवटचं, ते तिथे नॉन-1 नसते लावलं तरी चाललं असतं, पण मी लावलं आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला सरळ अशी शिलाई मारायची आहे पूर्ण या कापडाला। तर बघा इथे शिलाई झालेली आहे आणि एक्स्ट्राचं जे उरलेलं होतं ना ते आपण कट करून घेऊया। बघा काय तुकडे फेकून देण्यापेक्षा त्या तुकड्यापासून आपण खूप सुंदर असे घर सजवण्यासाठी वस्तू तयार करू शकतो। किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये देवाचं आगमन होतच असतं, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही खूप छान असे तोरण तयार करू शकतात। खूप साऱ्या अशा वस्तू आहेत तुम्ही तयार करू शकता। तर बघा इथे आपली शिलाई झालेली आहे। तर मी थोडंसं एक्स्ट्राचं जे होतं ना ते कट करून घेते आणि थोडेसे याला बारीक बारीक कट बी मारून घेते। तर बघा या ठिकाणी पेपर होता आणि तो पेपर मी काढून घेतलेला आहे आणि इथे शिलाई थोडीशी उस्तरलेली आहे, कारण की इथे शिलाई उस्तरायची विसरून गेली मी, म्हणजे तिथे शिलाई मारायचीच नव्हती शेवटी। तर मी हा पेपर ना काढून घेते आणि थोडंसं जपून करा, कारण की आपण वापरलेला आहे फॉर्म शीट आणि फॉर्म शीट लवकर याच्यामध्ये फाटून जातो। तर बघा आपण फॉर्म शीटचा वापर केलेला आहे, खूप हलका होता हा फॉर्म शीट, म्हणून त्याचा वापर आपण याच्यामध्ये केलेला होता। आणि आता याला आपण काय करूया, याला पलटी मारून घेऊया। थोडासा टाइम लागतो याच्यामध्ये सुद्धा पलटी करण्यासाठी, कारण की बघा छोटंसं साईड आपण सोडली होती आणि या ठिकाणून आपल्याला हे पलटी करून घ्यायची आहे। एकदा थोडीशी साईड ती बाहेर आली की लगेच ती पलटी व्हायला सुरुवात होऊन जातं। बघा झालेलं आहे। आता आपण त्याला एका कसलं तरी साह्याने त्याला व्यवस्थित करून घेऊया। तर बघा आपण, आणि वाटलंस तुम्ही याला इस्त्री सुद्धा मारू शकतात। तर मी इथे टोक व्यवस्थित काढून घेते। तर बघा हे आपलं झालेलं आहे एक पान तयार, आणि या पानाला तुम्ही इथे शिलाई द्यायची आहे, मध्यभागी इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। तर मी इथे सगळीकडे शिलाई देत आहे आणि शिलाई दिल्यानंतर बघा तुम्ही कसं दिसतं हे। तर भरपूर जण ना काय करतात, शिलाई द्यायच्या टायमाला गोल्डन कलर वापरतात किंवा पिवळा रंग वापरतात, पण मी हिरवाच रंग वापरलेला आहे, हिरवाच दोरा वापरलेला आहे। तर त्याच्यामुळे थोडंसं त्याचा लुक वेगळाच दिसतो। तर बघा अशा पद्धतीने आपण याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचे थोडेसे ते धागेधुगे होते ते कट करून घ्या। आणि काय करा, या ठिकाणी तुम्ही लेस जोडून घ्यायची आहे। बघा ही लेस आपली उरलेली होती आणि या लेसचा वापर करून आपण पूर्ण ह्या पाना जे बनवलेलं होतं याला लेस जोडून घेऊया। तर हे बघा आपले लेस जोडून झालेले आहे। त्याच्यामध्ये तुम्ही सुपारी ठेवू शकतात किंवा पंती ठेवू शकतात। बघा काही छोटासा तुकडा आपला उरलेला होता आणि तो न फेकून देता
तुम्ही खूप सुंदरशा अशा वस्तू तयार करू शकतात। तर याच्यातून कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।